नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली नगरीतील ऐतिहासिक काळ्या खाणीमध्ये असणारे पाणी हे दूषित झाले। त्याचा रंग हिरवा पडू लागलाय, त्याची दुर्गंधी येऊ लागली। दिवसभर उन्हामुळे दुर्गंधी जाणवत नाही, मात्र संध्याकाळच्या वेळी पाण्याची दुर्गंधी सुटते। यामुळे परिसरातील नागरिकांना शिवाय येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने सदर खाणीच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले। त्याऐवजी सुरुवातीला पाण्याचे शुद्धीकरण करण्याची यंत्रणा राबवणं आवश्यक होतं। तसं न करता ठेकेदारांना पोचण्यासाठी हे सुशोभीकरण करण्यात आल्याचं जाणवत आहे। सुशोभीकरणासाठी वापरले गेलेले कोट्यवधी रुपये काळ्या खणीच्या अशुद्ध पाण्यात बुडाले असेच समजावे का, असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। अशा तऱ्हेने पाण्याची दुर्गंधी येत असेल तर या सुशोभीकरणाला काहीच अर्थ उरत नाही, कारण दुर्गंधी येत असेल तर तिथं कोणीच नागरिक फिरण्यासाठी अथवा बोटिंगसाठी येऊ शकत नाही। त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने काळ्या खणीकडे लक्ष घालून लवकरात लवकर या पाण्याचं शुद्धीकरण करावं, खणीतील कचरा साफ करावा, अशी मागणी लोकहित मंचच्या वतीनं करण्यात येत आहे। अन्यथा सांगलीकर नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लोकहित मंचच्या वतीनं आयुक्त आणि प्रशासक सुनील पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला। यामध्ये सुनील शिंदे, आदित्य आवळे, अमोल भिसे, हितेश राक्षे आणि लोकहित मंचचे पदाधिकारी उपस्थित होते। लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आमची सगळी पदाधिकाऱ्यांनी काही खंडला आम्ही भेट दिली। तिथं आमच्या असं निदर्शन आलं की पाण्याचा एवढा दुर्गंधीचा वास आला आहे, इथं दूषित पाणी झालेलं आहे। दुसरी बाब म्हणजे कारंजा पण बंद पडलेला आहे आणि पर्यटन दराचा प्रस्ताव दिला होता महापालिकेने, त्याचं काय झालं आणि ठेकेदाराला पोचण्याचं काम महापालिकेने केले। आमची अशी मागणी आहे की इथं येणाऱ्या नागरिकांना त्या पाण्याचा वास घ्यायचा का सांगलीकर नागरिकांना, आणि इथं स्वच्छता, इथं झाडं पण एवढे आहेत की त्या झाडांना पाणी पूर्ण वाळलेलं आहे। आमची सांगली मिरज महापालिकेच्या आयुक्त साहेबांना सुनील पवार साहेबांनी विनंती आहे या दूषित पाण्याचं लवकरात लवकर त्याची व्यवस्था करावी, दूषित पाण्याचं लवकरात लवकर शुद्धीकरण करावे, असं आमच्या आयुक्त साहेबांना विनंती आहे।